पुष्पा आपल्या समक्ष या ठिकाणी रंगमंचावरती चालू असणारा कार्यक्रम आगरी तुम्ही फायर मिक्सर घेतलाय देणार आहे स्टॉलची पण कार्यक्रम चालू राहील देखील होणं गरजेचं आहे. कार्यक्रम प्रारंभ झालेला आहे. आगरी कोळी आगरीगड्ड्यामधून बोलतो आम्ही. जवळा पाव आहे, किमा पाव आहे, कलेजी पाव आहे. जरा अटके यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण आलो आहोत गणेश गल्ली येथे खाद्य संस्कृती उत्सवाला भेट द्यायला. खाद्य संस्कृतीच्या अविस्मरणीय अनुभवासाठी अवश्य भेट द्या. गणेश गल्ली खाद्य उत्सव 2022 10 ते 13 मार्च. वेळ सायंकाळी 4 ते 11. चिंदी भाऊ हो नमस्कार. इथे सुरुवात केली वडापाव खाऊन. यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याबद्दल किशोरताई या ठिकाणी मनापासून हार्दिक किशोरताई पेडणेकर आणि त्याचबरोबर शिवसेना संविधान कांबळे या दोघांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. शहर महापौर सौ किशोरीताई पेडणेकर यांचा यथोचित सन्मान आपले अध्यक्ष श्री नितीन राणे साहेबांच्या हस्ते सौ किशोरीताई पेडणेकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मनापासून या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत आणि आभार. त्यानंतर दुसरा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. शिवसेना उपनेत्या सौ मीनाताई कांबळे यांचा यथोचित सन्मान आपले तहसीलदार श्री अनिल पारकर यांच्या हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल किशोरीताई आणि मीनाताई आम्ही दोघांचे या ठिकाणी मी बाळगोपाळ मंडळ पूर्व विभागातर्फे दोन शब्द आपण या गणेश गल्ली खाद्योत्सव आणि जे आपले नातं आहे त्याबद्दल. गुळाचा साखरेचा खरवस. गणेश गल्ली गुळाचा खरवस कैरी पण मिळेल. थंडगार कैरी पण कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आमच्या सर्वांच्या आपल्या लाडक्या कैरी पण येऊ शकतात. सन्माननीय मीनाताई कांबळी त्याचप्रमाणे या बाळगोपाळ मंडळाचे बेडशीट पण आहे. नितीन इथे आहे ना चटाईची बेडशीट आहे. आशिष लोकरे, अनिल पारकर आणि मला कसं आहे चटाई बेडशीट सगळे माझे स्वप्नील बरोबर आहे. चटाई बेडशीट आहे इथे. माझ्यासमोर असलेले सगळे सुंदर असे पापड चोजले पुरवायला आलेले पालक पापड आहे, पोहा पापड आहे, इथले नाचणी पापड आहे. सगळं काही सरळ असे सगळे नागरिक बनले. सामना बटाटे. खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून कोकण उत्सव करा, कोकणी बाजारपेठ भरवा आमच्या आणि कोकणी महोत्सव बाजारपेठ हे चालू झालं. आणि त्यांच्यात मग पावलावर पाऊल ठेवून दादरची मोठी व्यापारपेठ ती चालू झाली. त्याचबरोबर आता हे आपलं दुसरं वर्ष आहे. 100% सांगते तुम्ही जो काही महोत्सव चालू केलाय तुमची येणाऱ्या 3 पिढ्या सुद्धा हेच करेल. कारण पोट आहे, व्यक्ती आहे, तोपर्यंत हे खाद्य संस्कृती आहे. आणि या खाद्य संस्कृतीमध्ये एकाच ठिकाणी सगळं एका वेळेला मिळणं आणि बरं झालं तुम्ही 4 दिवस ठेवले. त्यामुळे आज आलं चला काय खायचंय तर बाबा आपण मिसळ खाऊया. उद्या आलं तर काय सावजीचा मटण चिकन
ते खाऊया. जिरा तिसऱ्या पोळी आहे. दिवशी आला असा व्हरायटी. आणि तुम्ही 4 दिवस ठेवल्यामुळे लोकांना मस्तपैकी एन्जॉय करता येणार आहे. अगदी आजूबाजूच्या इमारतींमधले डबे पाठवून पण घेतो. का अप्रतिम खरवस आहे की तो कसा बनवलाय पुष्पा. तसा तो खरवस आहे. आम्ही खरंच लोणची पाहिली एवढी ढोबळ्या मिरची लालच म्हणजे आपण बघताच क्षणी वाटतं एकतरी पुणेरी अर्धा बेल. किलो तरी घरात घेऊन पुणेरी बेल जाऊया. आहे. अशा पद्धतीने पुणेरी तुम्ही मिसळ, पुष्पा सर्वांचं मिसळ. त्याच्यामध्ये अबॅकस असं जे काही लागलंय लोणी त्या उत्तप्पा आहे सेंटरचं पण मी कौतुक करेन कारण त्याच्यामध्ये सुलभतेने पुष्पा, भेळ आणि आपल्या मुलांना मिसळ आणि लोणी गणित उत्तप्पा जमलं पाहिजे. यायचा आस्वाद घ्यायला या नक्कीच. आम्हाला आठवत आहे गणित म्हटलं का पोटात गोळा यायचा. पुष्पा आपल्या समक्ष या ठिकाणी या रंगमंचावरती चालू असणारा कार्यक्रम आगरी कोळ्यांची शान पुष्पा मिसळ ज्यावर आपण कोळी नृत्याच्या माध्यमातून कोळी संस्कृतीचं दर्शन घडवत आहोत. तुम्ही असाच या सर्व स्टॉल्सचा पदार्थांचा आस्वाद घेत राहा. आम्ही तोपर्यंत या रंगमंचावरती तुम्हाला सुंदरचं दर्शन घडवत आहोत कोळी संस्कृतीचं कोळी नृत्याच्या माध्यमातून. तिकड आहे तुला मस्त वाटलं. तुम्ही फायर मिसळ घेतलाय. तू काय खाल्लास? आम्ही आता काय खाणार आहे? चायनीज खाणार चायनीज. काय खाणार आहेस तू? म्हणजे सगळे काय खाणार चायनीज चायनीज खाणार आहे? पद्धतीने तुम्ही मग काय खाणार आहे? अजून काय खायचं काय खात नाही चपातीशीच छान छान स्टॉल्सची या ठिकाणी माझ्यापर्यंत माहिती आहे. मी सर्वांना या ठिकाणी प्रत्येकाची एक वेगळी इन्फॉर्मेशन देणार आहे स्टॉलची. पण कार्यक्रम कसं लागलं चालू राहील कारण आलेल्या सर्व रसिकांनी देखील मनोरंजन होणं गरजेचं आहे. गणेश गल्ली भाग्यश्री 2022 आपल्या समक्ष रंगमंचावरती कार्यक्रम प्रारंभ झालेला आहे. आगरी कोळींची शान आणि छान छान कोळी नृत्याचा आपण आस्वाद घेत आहोत. इकडे बांगडा कोलंबी बोंबी म्हणजे मला वाटतं सगळ्यांना आता खावावं लागणारच आहे. ज्यांना ज्यांना या ठिकाणी नॉनव्हेज म्हटलं की त्यांना थोडंसं पाणी सुटतं. नक्कीच ह्या आगरी कट्ट्याला जाऊन भेट द्यायची. त्यानंतर लगेच दुसरा आपल्याला स्टॉल क्रमांक F3 जिथे तुम्हाला मिळणार आहे ते गुलाबजामुन एक आहे. वेगळीच म्हणजे काला महाराष्ट्रामध्ये राहतो पण एक वेगळा घरी बनवले तुम्ही? वास मिळणार आहे बनवलेले? तुम्हाला चाखायला. साक्षी महिला बचत नाव काय गट तुमचं? स्टॉल क्रमांक F1 तिथे आहे स्पेशल व्हेज ते खाद्य काला खास गुलाबजामुनचा नागपुरी आस्वाद घ्यायला नक्की या स्टाईलमध्ये इकडे. भेट द्या. तुम्हाला खास महिला बचत एक गट यांच्या शुभेच्छा. स्टॉलवर मिळणार आहे.
हे विलीन वरचा ब्रँड कोणाचा वरचा वरती पण आहे बघा वरती ब्रँड लावले आहेत आणि ब्रँड लावलेले आहेत चांगले बच्चे कंपनीसाठी बच्चा कंपनीचे पण आहे हा हे बघा म्हणजे माझ्यासमोर जी बालनगरी आहे बालनगरीला लागूनच एक स्टॉल आहे म्हणजेच दिल्ली डेकोरेशनचं सामान आहे आम्हाला मिळणार आहे. तर या दिल्ली मसाला पापडमध्ये तुम्हाला मिळणार आहे मसाला पापड खास दिल्लीच्या गल्लीमधून त्या म्हणजे खूपच वेगळं काहीतरी आपल्याला इथे चाखायला मिळणार आहे आणि दिल्लीच्या गल्लीमधून जे काही जे वेगळं स्टॉल नंबर F8 म्हणजे F8 स्टॉल नंबर F8 वर तुम्हाला चाखायला मिळणार आहे नाव पण सुद्धा ठेवलंय स्टॉलचं स्टॉल क्रमांक F8 चं नाव हे बऱ्याच प्रकारे तुम्ही या ठिकाणी जे हिंदी सलाड आहेत सूप आहे सँडविचेस आहेत हा सगळा कबाब. हा, बोला. स्पॉन्सर म्हणून आपल्या उत्सवामध्ये जर मटका बिर्याणी फेमस आहे त्याच्यामध्ये मोठा मोर्ग नवाबी ते आपली स्पेशल आहे ते थोडे स्पायसीमध्ये असते त्याच्यानंतर आपलं चिकन लाहोरी बिर्याणी आहे मटकामध्ये येते नंतर केप्सा बिर्याणी आहे केप्सामध्ये पण चिकन टिक्का आहे चिकन लाहोरी आहे नंतर आपले हे सगळे तुम्ही बघू शकता हे सगळे स्टार्टर्स आहेत पहाडी कबाब आहेत तंदुरी लॉलीपॉप आहे बंजारा कबाब आहे हे भरपूर व्हेरायटीज आहे एक वेगळ्या जेवणाचा आस्वाद आपण गावाला होळी तर हा झुणका आहे मस्त गावरान यांचा मस्त गावरान आणि हे मालवणी चिकन आणि शेजारी त्याच्या काळा चिकन आहे तोंडाला पाणी सुटलं असेल बघता बघता आणि सोबत हिरवा चिकन ग्रीन चिकन आणि तुमच्याकडे काय काय आहे आमच्याकडे स्टफ पापलेट आहे फिश स्प्रिंग्स आहेत प्रॉन समोसा आहे फिश पॉपकॉर्न्स आहेत ग्रीन चिकन काळं चिकन मालवणी चिकन जवला झुणका आहे व्हेजवाल्यांसाठी स्पेशल काय करताय दिस इज व्हेज क्रिस्पी व्हेज क्रिस्पी ओके पापड घेतलाय मसाला पापड कसं आहे पापड यम्मी का यम्मी सी यम्मी बिझी Sorry. वी आर व्हेरी बिझी आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही सॅलड ठेवले आहेत सॅलड्समध्ये एक वेगळ्या टाईपचे सॅलड्स आहेत जे की 40 टाईप्स ऑफ सॅलड्स आहेत त्याच्यानंतर लहान मुलांसाठी आज आम्ही फ्रेंच फ्राईज ठेवला आहे आता बरेच लोकांना चहा पिण्याची खूप आदत लागलेली आहे त्यांना सवय असेल तर आम्ही त्यांच्यासाठी आज वेगळा कन्सेप्ट आणला फक्त 10 रुपयाला हा सूपचा आम्ही ग्लास ठेवलेला आहे जे की लोकांसाठी खूपच हेल्दी आहे आणि बॉडीसाठी पण चांगला आहे लहान मुलांसाठी आम्ही मिनी पिझ्झा लावलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टॉपिंग्स आहेत ज्या ऑर्गॅनिकली आहेत मल्टी टाईप्स ऑफ पिझ्झाज आहेत त्याच्यामध्ये आणि सॅलड्स ठेवलेले आहेत डिश कशी आहे ही डिश आहे ह्या फेटा हे जे सँडविच आहे ते 50 रुपीज सॅलड्स आहे ते 100 रुपीज हे मिनी पिझ्झा आहे तो 15 रुपयाचा 15 रुपीज आणि ग्लास 10 रुपीज 10 रुपये
टोटल एक अराउंड 175 रुपीजचे टोटल डिश आहे. तुमच्याकडे आता काय काय पदार्थ आहेत? आधी त्यात सॅलड्स आहेत, सूप्स आहेत, सँडविच आहेत, फ्रेंच सँडविच आहेत. त्याच्यामध्ये आम्ही मल्टी क्रुझिन पण ॲज पर डिमांड लावलेली आहे. पण जर तुम्ही आमचं ऑनलाईन झोमॅटोला बघितलं तर 4.2 रेटिंग्स आहे आणि फुल्ली टोटली आम्ही हेल्दी कॉन्सेप्टमध्ये आहे. असं तुम्हाला काढायचं आहे. मसाला पापड पण आहे ना? दररोज रात्री नाही मसाला वापर नाही आहे. भाकरी आहे, भाकरी बघू शकता तुम्ही ठेवली आहे. बोलत जा बोलत जा. गिफ्ट्समध्ये असणार आहे. इथे पालक पनीर आहे, पालक पनीर आहे. त्यानंतर ब्लूटूथ त्याच्यानंतर अळूची भाजी आहे, अळूची भाजी आहे इथे ठेवलेली. बॅग त्याच्यानंतर आणि बटर पनीर आहे बटर पनीर आहे इथे ठेवलेली. आणि हा फक्त आज गुरुवारचा आहे. चारही दिवस गुरुवारसाठी आम्ही हा मल्टीप्लेक्सचा वेज कॉन्सेप्ट ठेवलेला आहे. उद्यापासून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं चिकनचे आयटम तसेच फिश तुम्हाला खायला मिळतील. तर सगळ्यांना विनंती आहे की नक्कीच तुम्ही माय सिक्रेट रेसिपीला व्हिजिट करा. एफेक्ट गणेश गल्ली खाद्य उत्सव. धन्यवाद. बंपर गिफ्ट म्हणजेच एक छानसा कूलर म्हणून हे सगळे गिफ्ट आणि त्याही मसाला पापड. महत्वाचं म्हणजे हे गिफ्ट हॅम्पर जे आहे ते तुम्ही ऐकला काय काय आहे. आणि गणेशने त्याच्या व्यतिरिक्त पापड घेतलेला आहे. आपल्याला गिफ्ट पापड घेतलेला आहे ऑफर आपल्या सर्वांसाठी. गणेशने स्पॉन्सर आहेत ओएसिस केक तर सुरुवात करतोय. खाद्य महोत्सवाला खाद्य महोत्सवाला आमची सुरुवात झालेली आहे. सलग 3 दिवस एसे पण घेत आहेत. एसे काय वाटतं पापड घेत आहेत? छान गिफ्ट दिले जातील, ऑफर दिल्या जातील. गणेश बस तुम्हाला मिळणार आहेत पूर्ण वर्षभरामध्ये 2 केक हे फ्री देण्यात येणार आहेत ओएसिस केकच्या मार्फत. त्यानंतर परवाच्या दिवशी ज्यांचा लकी ड्रॉ मध्ये 2 नंबर म्हणजे दुसरा क्रमांक येईल त्यांनाच ओएसिस केकच्या मार्फत लगेचच शेवटच्या दिवशी काय घेतलं तुम्ही? लकी ड्रॉ पण आपण काढू आणि ज्यामध्ये प्रथम क्रमांक अच्छा जो येणार आहे, जो खऱ्या अर्थाने लकी ड्रॉ पण असेल तो प्रथम क्रमांकाला या ओएसिस केक मार्फत मिळणार आहे. सर्वांना जे बघतात त्यांना आव्हान आहे तुम्ही पण लवकर या इकडे आणि भेट द्या. ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण तुझा झाला पापड खाऊन झाला ना? तुम्हाला दिले जातील, तुम्ही खाऊ शकता. या सगळ्याचा आस्वाद आता या सगळ्यांचा आस्वाद तुम्हाला घेण्यासाठी एकच करायचं आहे, जाऊन केवळ 10 रुपयांचं ते लकी ड्रॉ कुपन काढायचंय. हलवा हलवा सुरमय बांगडा आणि मटण थाळी खेकडा थाळी कलेजी पाव, किमा पाव, जवळ हां आगरी गड्ड्यामधून बोलतो आम्ही. जवळा पाव आहे, किमा पाव आहे, कलेजी पाव आहे, सोनकढी आहे, खेकडा आहे, सुरमई थाळी आहे, पापडी थाळी आहे. सोलकढी कॉर्न आहे इथे. रस आणि शेव. 9867 40 876 हे चमचे हवे नाही आहे ह्याच्यात नसेल रेंजमध्ये नसेल. हां काय काय शेव रसा ना काय शिलवाडे म्हणतात. शिलवाडे. आपल्याकडे होळीला बांधतात येस तेच मला बोलायचं. कोथिंबीर वडी कोथिंबीर वडी आहे. नाचूच्या सतूची वडी अच्छा कोथिंबीर वडी कशी आहे? 50 हे काय ह्याच्यात चिवडा आहे आणि पुरणपोळ्याबरोबर रस्सा सांबार पुरणपोळ्याबरोबर. तासगावकरांचं चिकन तासगावकर ठीक आहे. हे पनीर टिक्का आहे पनीर टिक्का आणि हे व्हेज बिर्याणी, व्हेज बिर्याणी तंदुरी बिर्याणी, तंदुरी बिर्याणी चिकन लॉलीपॉप चिकन 65. चिकन 65 ये चिकन 65 है क्या? आता भरतात हाँ, सुद्धा भरतात. रिफिल करताय. हाँ, और ये चिकन क्रिस्पी आहे. चिकन क्रिस्पी है. और वहाँ पे क्या बना रहा है?
फ्राई चालू है, क्या बना रहा है? चीज़ रोल बन रहा है। चीज़ रोल बन रहा है क्या? हाँ, चीज़ रोल आया है, देखो। चीज़ रोल आया है। ये 65 चीज़ रोल आ रहा है क्या? ये क्या है? चिकन 65 चिकन 65 और ये लॉलीपॉप है। बिरयानी कौन सा? और चिकन 65 कौन सा? ये चिकन 65 है। 65 चिकन और ये अरे। चिकन चीज रोल है। चिकन चीज रोल। अंजली पण येणार। नमस्कार सावजी मटन। नमस्कार ओळखलं ना सावजी मटन? हो, सावजी मटन आहे, आलेलं आहे आपण। सावजी मटन आहे, सावजी चिकन आहे, खरडा चिकन, खरडा मटन, खरडा मटन आहे, किमा पाव आहे, कोंबडी वडी नमस्कार। काय काय तुमच्याकडे? वांग्याची भाजी आहे, भाकरी आहे, भाकरी हे करताय, शेवयाची भाजी आहे, शेव आणि एक कारली आणि यासमोर झुणका, हा झुणका आहे आणि भेंडीची भाजी, वेज थाळी आहे इथे। तर तुम्हाला इथे झुणका भाकरी, भरलेली वांगी भाकरी, अळूवडी भाजी भाकरी, भरलेली भेंडी भाकरी, शेवभाजी भाकरी, कुरड्याचा स्पेशल दही पाट ज्वारी भाकरी तुम्हाला भेटेल। तर इथे नवसच्या भेट द्या। बाळगोपाळ मंडळ आयोजित पूर्व विभाग आम्ही दर दिवशी लकी ड्रॉ आयोजित करत आहोत। तर 3 प्राईज आमचे आम्ही आयोजित करत आहोत। लकी बंपर धमाका एका तुम्ही बघू शकता इकडे खाद्य असतो गणेश गल्ली। तर तुम्ही दर दिवशी याचा लाभ घेऊ शकता। 3 प्राईज आम्ही करण्यात येणार इकडे। तुम्ही या कूपन काढा। कूपनची किंमत आहे फक्त 10 रुपये। एका तुम्ही पाहू शकता आणि बक्षीस इथे समोर तुम्ही पाहू शकाल। समोर बक्षीस पाहू शकाल तुम्ही। लकी ड्रॉ कुपन देखील तुम्ही आता पाहिलात की बक्षिसं पाहू शकाल तुम्ही। कंटिन्यूचे जे काही छान ऑफर्स आहेत ते सर्व ऑफर्स ओएसिस केकच्या मार्फत आपल्याला दिलेल्या आहेत। धन्यवाद। त्याबद्दल अगदी साधी सोपी आहे। मी या ठिकाणी 3 प्रश्न विचारणार आहे। तर एक एक करून आपण प्रश्न घेणार आहोत। 3 प्रश्न विचारणार आहोत। पहिला प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही ज्यांना येतो त्यांनी हात वर करायचा आहे आणि खाली सुद्धा जायचं नाही। हात वर केल्यानंतर या ठिकाणी मला जो पहिल्यांदा हात वर येताना दिसेल त्या व्यक्तीला पटापट सांगायचे 5 बिर्याणीच्या प्रकारांची नावं। चिकन बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, पनीर बिर्याणी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी बिर्याणी। हा, चिकन टिक्का चालतो? नाही, आपल्याला चालतो, आपल्याला काही ओढायला चालतं। ते बिर्याणीचा प्रकार आहे, काही महत्वाचं आहे। मगाशी मी सांगितलं, चालेल? अच्छा, चालेल। त्यामुळे तुम्ही नाव काय तुमचं? निमिषा पवार। तुम्ही जिंकलेले आहात, त्यामुळे तुम्ही जाऊन तिकडे बिर्याणीचा आस्वाद घेऊ शकता। असे छान छान सरप्राइजेस तुमच्यासाठी असणार आहेत। आणि पहिल्यांदा बांबू बिर्याणी नाही पण ठीक आहे, चांगलं वाटतं, गरम गरम आहे एकदम। आणि हे दुसरे विनर बांबू बिर्याणी घेत आहेत। बांबू बिर्याणीचा आस्वाद घ्यायला सुरुवात झालेली आहे। कशी आहे? कशी आहे? एकदम मस्त। हा, एकदम मस्त। एकदम मस्त आहे। कशी वाटली? खाल्ली नाही अजून? किती टेस्ट वाटली? एकदम छान, एकदम मस्त। बिर्याणी चमच्याने खायची नसते, मला काय पर्याय नाही। चिकन बघताय? जाऊ दे आता, हातानेच खा। जबरदस्त। काय घेतलंय?
मंचुरियन गोळा 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 सुरुवात करूया आता. तयार होत आहे रॉयल कोकणी बघू आता काय करताय लहानपणीचे किडे. बघू आता काय करताय पाटी 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 गणेश पाटी हा बघू आता असाच प्रतिसाद आपण सर्वांचा या ठिकाणी काय पाहिजे बच्चे लोक क्या चाहिए बोलो 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 आणि पाटील आहे त्याने गणेशने केलेलं उमाची बॅट पाहिजे बॅट. सुंदर अशी फलंदाजीसाठी बॅट मिळालेली आहे. ज्यांना कोणाला खूपच काळाचे तरी पटकन येऊन या ठिकाणी स्टेजच्या इथे उपस्थित आहे. जरी काढलेलं आहे तरी इथे खूपच पुन्हा एकदा घोड्यावरती ती वेळ आलेली आहे. अगदी काहीच होणार नाही. हा किती गोळ आहे मगाशी होता ना आणि बघा, ते सुद्धा लकी ड्रॉ कुपन काढू शकतात. हम है यम सांगितलं की यम है हम. कुपन आहे. त्यामध्ये छान छान जीतम 100 रुपयात बॅट 100 रुपयात बॅट. आणि गपचूप खात होता पकडला गेलाय काय खातोस काय माहिती आहे काय नाव त्याचं शिरवाळ शिरवाळ कोकणामध्ये मालवणमध्ये बनतं सॉरी हा. त्या स्टॉलवरती आहे बरोबर, आता त्यांच्याकडे. कळलं ना तुला हो आत्ता घ्यायला मी पहिल्यांदा म्हणून टेस्ट करते. आता होळीसाठी स्पेशली मालवणमध्ये बनवतात असं ऐकलं आहे मी. हा. आता होळी येते थोड्या आता तुला दिवसात समजलं टेस्ट करून बघतो. कशी आहे टेस्ट गोड आहे छान आहे. बाळगोपाळ मंडळ पूर्व विभाग यांच्यातर्फे कितीतरी वर्ष आपण पाहत आलेलो आहोत. अतिशय गाजलेला तितकाच प्रसिद्ध आणि उत्साहात आनंदात पार पडणारा हा खाद्योत्सव आहे. त्यामुळे याची छायाचित्र याची एक व्हिडिओ स्वरूपात एक आठवण म्हणून हा सगळा सोहळा देखील लोकांपर्यंत पोहोचावा. लोकांपर्यंत या सगळ्या सोहळ्याचं चित्रीकरण लोकांनी पाहावं. काय प्रकारचा किती छान छान उत्साहात आनंदात पार पडणारा हा सगळा गणेश गल्ली खाद्योत्सव आहे. हा सगळा सोहळा लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून अनेक सोशल मीडियाची माध्यम आहेत. त्यातीलच एक माध्यम म्हणजे यूट्यूब. तर आपल्या इथेच असे काही कलाकार आहेत ज्यांना मनापासून वाटते की त्यांनी हा सगळा खाद्योत्सव इतर लोकांनी देखील इतर जनतेने इतर सर्व राज्यातील मुंबईकरांनी सर्वांनी पाहावा आणि याचा आस्वाद घ्यावा ॲप्रिशिएट करावं. यासाठी आपल्याच विभागातील यूट्यूब चॅनल्स जे चालवतात ते SA व्हिडिओ जरा हटके मिलिंद खोत रॉयल कोकणी यांच्या वतीने हे यूट्यूब चॅनल हा त्यांचा यूट्यूब चॅनल आहे आणि ते मगासपासून या ठिकाणी हा संपूर्ण सोहळा चित्रित करीत आहेत. त्यामुळे आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांनी त्यांना देखील आपलं एक वेगळं ॲप्रिशिएशन द्यायचं आहे. यूट्यूबवर हा सगळा सोहळा चित्रित केला जाईल, दाखवला जाईल. तुमचे सगळ्यांचे जे काही प्रतिसाद आहे मनोगत आहे तुम्ही नक्की त्यामध्ये तुम्हाला हा सोहळा कसा वाटला, तुम्हाला या खाद्योत्सवामध्ये काय काय मजा आली, काय काय बोलावंसं वाटलं, या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही जरा हटके मिलिंद खोत या यूट्यूब चॅनलचे जे सगळे आमचे कलाकार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, ते चित्रित करत आहेत. त्यांना देखील तुमच्या प्रतिक्रिया कळवायच्या आहेत. त्याच एका निमित्ताने का होईना आपला हा सगळा गणेश गल्ली खाद्योत्सव यूट्यूबवर प्रसिद्ध होईल आणि यूट्यूबच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांपर्यंत हा सगळा आपला गणेश गल्लीचा खाद्योत्सव जो आहे तो रंगेल, त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल. म्हणून तुम्ही देखील सहकार्य करायचं आहे. मला खाताना पकडलं बोलला नाही, आता स्वतःच माझ्याकडनं घेऊन खातं. माझ्याकडनं घेतली आहे कामीच केलेली आहे आणि त्याच्यावरती आता कुठून पडलो आहे. माझी आवडती डिश आहे कोकणातली आणि लहानपणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. की गावी कोकणात गेलो की चुलीवरती या शेव बनवायच्या आणि नारळाच्या
दिवसापासून हे दूध बनवलं जायचं. आज त्याचा आस्वाद घेतो आहे मी. खरंच गावची आठवण ताजी झाली. तर मंडळी मी आस्वाद घेतलेला आहे. तुम्ही आस्वाद घ्यायला या ठिकाणी भेट द्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.